15वी पैगंबर जयंती पावसाच्या साक्षीने उत्साहात साजरी. इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद ए मिलादचा सण शुक्रवारी शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी चौक मंडई येथून दुपारी 3:30 वाजता फतेहा पठण करून मिरवणुकीस सुरुवात झाली. यावेळी देशाच्या सुखसमृद्धी, एकात्मता आणि मानव कल्याणासाठी फतेहा पठणादरम्यान प्रार्थना करण्यात आली. यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, भद्रकालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी, माजी महापौर प्रथमेश किते, माजी नगरसेवक शाहू खैरे, अशोक पंजाबी, काँग्रेस शहर अध्यक्ष आकाश छाजेड, माजी नगरसेवक हेमलता पाटील, सुफीजीन, गुलजार कोकणी आदींनी शुभेच्छा दिल्या. शहरी खतीब हाफिज हिजामुद्दीन अशरफी, नायब शहरी काझी एजाजुद्दीन काझी, मौलाना मेहबूब आलमगुडा बग्गी स्वार होऊन जुलूसचं नेतृत्व करत होते. शहरातील सर्व मशिदीतील मौलवी, मदरशातील विद्यार्थी, मुस्लिम बांधव संततधार पावसात छत्र्या घेऊन मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जुलूस पारंपरिक मार्गाने मार्गक्रमण करीत बडी दर्गा येथे सायंकाळी पोहोचला. वडाळा येथे वरील JMCT कॉलेज परिसर, मिल्लतनगर, चिस्तिया कॉलनी तसेच अशोका मार्ग, खोडेनगर, रेहमाननगर, पखाल रोड, हिरवेनगर, आयेशा मस्जिद परिसरातील मुस्लिम बांधव दरवर्षी चौक मंडई येथून जुलूसमध्ये सामील होतात. मात्र यंदा या सर्व परिसरातून मुस्लिम बांधवांनी दुपारी वडाळा चौकात एकत्र येऊन परिसरातील पायी चालत जुन्या नाशिकातील मुख्य जुलूसमध्ये सामील झाल्याने वडाळा चौकापासून पूर्ण वडाळा रस्त्यावर तसेच पुढे भारतनगर, सह्याद्री रुग्णालय परिसर ते वडाळा नाक्यापर्यंत येत असताना मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी झाली. तसेच दुतर्फा वाहतूक बंद करून एकतर्फी वाहतूक करण्यात आली होती. NCN न्यूजसाठी रोहनदानी नाशिक.